Brought to you by Oxyrich. Manikchand Oxyrich, proudly Indian. दोन दिवसापूर्वी माढ्यामधून एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, करमाळ्याचे DYSP की जे IPS आहेत त्यांना मुरुमावरती कारवाई करू नका असं बोलतानाचा एक व्हिडिओ होता आणि त्या ठिकाणी काय काय परिस्थिती घडली होती याबाबत गंभीर आरोप शेतकरी संघटनेचे नेते करत आहेत. काय झालं त्या दिवशी? माढा तालुक्यातील कुरडू गावात IPS अधिकाऱ्यांना खबर मिळाली की बेकायदेशीर उपसा मुरुमाचा होतोय. त्या ठिकाणी त्या आल्यानंतर त्यांच्या गाडीला डंपर आडवा लावून मुरुम उराळण्यात आला जेणेकरून जाऊ नये म्हणून IPS मॅडमनी मोटरसायकलवर बसून त्या ठिकाणी कारवाईसाठी गेल्या. त्यावेळेस त्या ठिकाणी काही गावगुंडांनी त्यांना वेढा टाकला, त्या ठेकेदारांनी वेढा टाकला आणि एका अजितदादा पवार गटाच्या एका अध्यक्षांनी फोन लावून अजितदादांना दिला. त्या ठिकाणी त्या व्यक्तीला, त्या अधिकाऱ्याला माहीत नाही की समोरून कोण बोलतंय. त्यांनी DCM अजित पवार बोलतोय सांगितल्यावर यांना ते खरे का खोटे म्हणून त्यांनी स्वतःच्या फोनवर फोन लावा असं अजितदादांना सांगितल्यावर त्याचा राग अजितदादांना आला आणि अजितदादांनी त्याला सांगितलं तेरी डेरिंग म्हणजे तू दादागिरी करती का, डेरिंग हुआ मैं कारवाई करूंगा ऐसा वैसा. म्हणजे बेकायदेशीर उपसा करणाऱ्या मुरुमवाऱ्याला, वाळूवाल्याला अजितदादा सांगतायत की तुम्ही सोडून द्या. आणि एखाद्या प्रामाणिक आमच्या भागात महिन्या 2 महिन्यापासून ते अधिकारी आलेले आहेत, त्यांचं प्रामाणिक काम आहे आणि बेकायदेशीर कामं चालतात तिथं त्यांची रेड होती. तशा अधिकाऱ्याचं मनोबल खचवण्याचं काम करतायत. म्हणजे आम्ही भाषणातून ऐकतो एका बाजूने अजितदादा म्हणतायत बीड शांत केलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने सोलापूरचा अधिकारीच शांत नाही. म्हणजे लाडकी बहीण म्हणून तुम्ही पैसे देताय, लाडकी बहीण म्हणताय, लाडका भाव म्हणताय. अजितदादा तर कायम भाषणातून सुसंस्कृतपणाचा आवाहन आणतात, पण आम्हाला रेकॉर्डिंगमध्ये ऐकू येतंय की आपल्या मुलीच्या वयाची एक IPS अधिकारी हजारो पुस्तकं वाचून त्या ठिकाणी ती अधिकारी होती आणि तिला जर ही वागणूक मिळत असेल तर महाराष्ट्राचा बिहार झाला आहे. म्हणून आमची प्रमुख मागणी आहे. तुम्ही आत्ता जे व्हिडिओ पाठवले त्याच्यामध्ये अजून त्या ठिकाणी गर्दी दिसते, तहसीलदार आहेत, प्रांत आहेत, काही लोकांच्या हातामध्ये काठ्या दिसतात, अंगावर जाणे, काय सगळा प्रकार काय झाला आणि सगळी सिच्युएशन काय होती सांगा मला तिथली. ज्या वेळेस IPS अधिकाऱ्यांना खबर लागली आणि त्यांनी रेड केली त्याच्यानंतर IPS अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी तहसीलदार आणि प्रांतांना बोलवून घेतलं आणि काय तलाठी सर्कलांना बोलवून घेतलं की जेणेकरून कारवाई केली पाहिजे. पण अजितदादांचा फोन ज्यावेळेस यांना झाला आणि अजितदादांनी असं ऐकलं नाही म्हणल्यानंतर व्हिडिओ कॉल करून परत अजितदादाच आहेत म्हणून त्यांनी दाखवलं आणि मग आदेश देता हूं उनको छोड दो असं अजितदादांनी सांगितलं. त्यावेळेस गाववाल्यांना आणखी चाव चढला. म्हणजे ते काय गाववाले नव्हते पण ते गावगुंड होते, त्या ठेकेदारांनी सांभाळलेले गावगुंड आणि त्यांच्या अंगावर अक्षरशः काटे घेऊन पळायला लागले. त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघतोय की तहसीलदारच्या अंगावर जात आहेत, काटे घेऊन पळत आहेत. त्या ठिकाणी 2 माढा तालुक्यातले तलाठी होते त्यांना उचलून मारतायत, पोलिसांना शिव्या देत आहेत. म्हणजे एवढी गंभीर बाब असताना, एवढे मोठे अधिकारी असताना त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना लोकांच्या संरक्षणात 2-4 लोकांनी बाहेर काढले आणि एकाच गाडीत बसवून तिथं पाठवलंय. का तर 2 गाड्या तर मुरुमाच्या खेपामुळे त्यांच्या तिथंच राहिल्या आणि तहसीलदारच्या गाडीत बसून सगळे गेले. अधिकारी भयभीत झालेले आहेत, मनोबल खचलेलं आहे, त्यांना या ठिकाणी सुरक्षित वाटत नाही. एका बाजूने उपमुख्यमंत्र्याचा फोन येतोय, कारवाई करता येत नाही. म्हणून आमची संघटनेची प्रमुख मागणी आहे त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना त्रास देणारा, मानहानी करणारा, शिवीगाळ करणाऱ्या, काट्या दाखवणाऱ्या आणि तलाट्याला मारून उचलू मारणाऱ्या गावगुंडावर कारवाई झाली पाहिजे, गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आणि अजितदादांनी तात्काळ लाडक्या बहिणींची, DYSP पण बहीणच आहे ना, IPS अधिकारी बहीणच आहे, बहिणींची, बंधूंची महाराष्ट्राची माफी मागावी आणि या ठिकाणी राजीनामा द्यावा. अन्यथा मुख्यमंत्र्यांनी याच्यात लक्ष घालावं आणि अजित पवारांचा राजीनामा घ्यावा. गुन्हे कुणावर दाखल झालेले नाहीत का? तुम्ही बघितलं का? मी सगळीकडे त्यांच्याकडे ऑफिसला जाऊन चौकशी केली. ते मुरुमाचा गुन्हा एका टायमिंगला बाजूला राहू द्या, पण एखाद्या IPS अधिकारी, प्रांत आणि तहसीलदारवर लोक धावतायत, हाणायला उठतायत, तलाट्याला त्यांच्यासमोर मारतायत, शिवीगाळ करतायत, पोलिसांना शिवीगाळ करतायत, तरीही त्या ठिकाणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. म्हणून आमची प्रमुख मागणी आहे येत्या 8 दिवसात गुन्हा दाखल झाला पाहिजे, नाहीतर जिल्ह्यातल्या सर्व शेतकरी संघटना एकत्रित करून आम्ही कलेक्टरच्या समोर मोर्चा काढण्याचं आंदोलन करतो. धन्यवाद. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर.